दिलीप सोपल यांना मिळणार मंत्रिपद, बार्शीत चर्चांना उधाण. बार्शीत एकंदरीतच चर्चांना उधाण चालू आहे. माजी मंत्री दिलीप सोपल राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार का, अशा प्रकारच्या चर्चा बार्शीमध्ये रंगल्या आहेत. राज्याच्या राजकारणात कधी कुठलीही परिस्थिती निर्माण होऊ शकते. राजकारणात कोणीच कोणाचा सदैव मित्र किंवा शत्रू असू शकत नाही. त्यामुळे नेमकं सोपल करणार काय, ठाकरेंची साथ सोडणार का आणि अजितदादा यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार का, याकडेच सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. राष्ट्रवादीमध्ये पूर्व त्यांनी काम करत असताना अनेक त्यांच्यासोबतचे मित्र हे त्यांच्या जवळचे आहेत. त्यामुळे त्यांच्या भेटीगाठी ह्या चालू आहेत. या पार्श्वभूमीवर आपल्याला काय वाटते ते नक्कीच कमेंट करून आपण व्यक्त करावं. बार्शी तालुक्यामध्ये आत्ता ज्या निवडणुका झाल्या, नगरपालिका असू द्या किंवा मार्केट कमिटी, यामध्ये दिलीप सोपल यांचा पराभव झालेला आहे. तर माजी आमदार राजेंद्र राऊत यांची बाजार समितीमध्ये एक हाती सत्ता आलेली आहे आणि नगरपालिकेवरही भाजपच्या माध्यमातून त्यांची सत्ता आलेली आहे. तर राजेंद्र राऊत यांची विधान परिषदेवर वर्णी लागणार का, याही चर्चा चालू आहेत. तर आपल्याला काय वाटते हे आपण कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करावे. एकंदरीतच बार्शीच्या राजकारणामध्ये सर्व सत्तास्थानं मिळवत माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी आपले या राजकारणातील यश संपादन केलेलं आहे. आता नेमकं या राज्याच्या राजकारणामध्ये बार्शीमध्ये काय होणार याची उत्सुकता लागलेली आहे. नेमकं सोपल करणार काय, आणि अशा चर्चांना उधाण आलेलं आहे की सोपल ठाकरेंची साथ सोडणार का आणि अजित पवार गटामध्ये त्यांना मंत्रिपदाची संधी मिळणार का. यामध्ये त्यांच्यासोबत अजित पवार यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. अशातच नेमकं चाललंय तरी काय. दिलीप सोपल यांचे असणारे सर्व मंत्र्यांशी असणारे घनिष्ठ संबंध, राजकारणातील स्थान, यावरून त्यांचे सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे आपल्याला दिसतंय. राष्ट्रवादीमध्ये दिलीप वळसे पाटील असू द्या किंवा छगन भुजबळ यांच्याशी त्यांचे जुने राजकीय संबंध आहेत. त्यामुळे दिलीप सोपल हे राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करतील का, असं आपल्याला काय वाटतं. सध्याची परिस्थिती पाहता बार्शी तालुक्यामध्ये या चर्चांना मात्र उधाण आलेलं आहे. तर या राजकीय परिस्थितीत शरद पवार हे अजित पवार गटामध्ये म्हणजेच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होणार का, अशी पण या ठिकाणी चर्चा रंगली आहे. एकंदरीत या महापालिकांचा निवडणुकाचा कार्यक्रम 15 तारखेला होणार आहे. तर या महापालिका निवडणुका तसेच पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्याही निवडणुकांची या ठिकाणी आता लगबग सुरू आहे. एकंदरीत या राजकीय परिस्थितीमध्ये सोपल काय निर्णय घेणार याची मात्र उत्सुकता निर्माण झाली आहे.
तसेच भाजपचे सक्रिय नेते असलेले माननीय राजेंद्र राऊत हेही सर्व सत्तास्थानं मिळवल्यानंतर त्यांचीही विधान परिषदेमध्ये वर्णी लागणार असं आपल्याला चर्चा ऐकायला मिळत आहेत. तर एकंदरीतच दिलीप सोपल हे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार का याकडेच लक्ष लागलेलं आहे. जिल्ह्यात आणि महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक लोक भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. अनगरचे माजी आमदार राजन पाटील असू द्यात, अशा प्रकारे मुख्यमंत्र्याच्या अत्यंत विश्वासू असणारे राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून संधी मिळणार का याकडे लक्ष लागलेलं आहे बार्शी तालुक्याचं. तर आपल्याला काय वाटतं ते आपण कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करावं. शिवकीर्ती न्यूज बार्शी.